दलिंदर नालायका. तो बुलढाणा जिल्हा आहे ना, राजमाता जिजाऊंच्या ते जन्मस्थळ आहे आणि त्यांच्या जन्माने पावन झालेली भूमी आहे आमची. कांड करणारा मनी आहे ना, तो असा पोरांना त्याने काय बेवडं बनवलं, गांजेडं बनवलं, ड्रगच्या नादी लावलं. ज्या पोरांना तो घेऊन फिरतोय ना, त्या पोरांच्या टेस्ट करायच्या. ती पोरं काय झालेली त्यांची लागत नाही. धनंजय मुंडेची याची कुठंच लागत नाही, अजिबात नाही. यांनी लावून पण घेऊ नये. चल तू काय रे बेवड्या, खोटी दारू, काय डुप्लिकेट दारू विकणार तू. सगळ्यांना तुझं सगळं काही खरं आता तुझं बाहेर पडलेलं आहे. ज्यावेळेला अमोल खुनेंनी ज्यावेळेला बाहेर काढणं लावलं सगळं याचं, स्वतः त्यांनी ज्यावेळेला मागणी केली की माझी नार्को टेस्ट करण्यात यावी, याची नार्को टेस्ट करण्यात यावी, त्यावेळेला याला कळून चुकलं की आता माझं सगळं काळबेरं बाहेर येईल. मग पुन्हा एकदा धनंजय मुंडेच्या नावाने तुंतुन वाजवायला सुरुवात केली. गेल्या 2.5-3 वर्षापासून माझ्या महाराष्ट्राला ज्याने नासवून ठेवलं, तो नीच प्रवृत्तीचा नालायक माणूस, एकही संधी जातीय द्वेष पसरवण्यासाठी जर त्याला मिळत असेल तर तो सोडत नाही. तो शोधत असतो कुठे मला जातीय द्वेष पेरण्यासाठी ना, कुठे अशा दंगली भडकतील, कुठे असे भांडणं होतील, म्हणजे मला तिथं जाऊन आणखी, हे त्याचं चालू आहे. गेल्या 3 वर्षापासून त्याने माजून ठेवलाय माझा महाराष्ट्र, जो गुन्ह्या गोविंदाने नांदत होता. जातीय भेद विसरून माझा महाराष्ट्र धर्माच्या छताखाली एकत्र आला होता. परंतु या नीच माणसाने जातीय विष इतकं पेरलंय, त्याचा काही असर झालेला नाही. आपण सगळ्या निवडणुकांमध्ये बघितलं त्याचा पराभव, त्यांनी ज्यांना सपोर्ट केलाय त्या लोकांचा पराभव हा किती वाईट पद्धतीने झालेला आहे, हे आपण बघितलंय. आणि आता हे त्याला कळलेलं आहे. कोटकर असेल, अमोल खुने असेल, डॉक्टर तारक असतील, वेगवेगळे लोक त्याच्या विरोधात मध्ये गेलेत. अगदी चव्हाण दादा असतील, किशोर चव्हाण दादा, हे सगळे माणसं, अगदी किशोरदादा चव्हाण हे तर अगदी मला वाटतं 1-2 महिन्यानंतरच त्याच्या जे आंदोलन त्यांनी उभारलं होतं, त्या 2 महिन्यानंतरच त्याच्या विरोधात मध्ये ते भूमिका मांडायला सुरुवात केली होती त्यांनी. कारण त्यांच्या लक्षात आलं होतं की हा समाजाची हेळसांड करतोय, समाजाची फसवणूक करतोय. अनेक लोकांनी त्याचा विरोध केला, अनेक लोकांनी त्याचं खरं बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. आणि त्यामुळं समाजाला आता सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा मांडलाय तो म्हणजे अमोल खुने यांनी. अमोल खुनेंचे जे सहकारी होते त्यांनी सुद्धा पत्रकार परिषद घेऊन याच्या काय आहेत काळे बेरे किंवा याचे कसे धंदे होते हे सगळं बाहेर काढलेलं होतं अनेक लोकांनी. परंतु आत्ता अमोल खुनेने जी काय भूमिका मांडली त्यानंतर मात्र महाराष्ट्रामध्ये बरेच पडसाद उमटले. कारण लोकांच्या लक्षात आलंय अमोल खुने हे जास्त काळ त्याच्यासोबत राहिलेले होते आणि त्यामुळं अमोल खुनेंना सगळ्या त्याच्या खाचाखुचा माहिती होत्या. कोटकर दादांना सगळं काही माहिती होतं. ज्या वेळेला ही लोक बाहेर पडलीत त्यावेळेला जी कोण भोळी बाबडी लोक त्याच्यासोबत जोडलेली होती ना, बऱ्यापैकी लोक बाजूलाच झालेली होती त्याच्याकडून. परंतु जी काय जातीवंत मराठा, धर्मनिष्ठ मराठा त्याच्यासोबत जोडलेली होती ना, ती बाजूला झाली होती. लोकांच्या लक्षात आलं होतं. आणि मग ज्यावेळेला अमोल खुनेंनी ज्यावेळेला बाहेर काढणं लावलं सगळं याचं, स्वतः त्यांनी ज्यावेळेला मागणी केली की माझी नार्को टेस्ट करण्यात यावी, याची नार्को टेस्ट करण्यात यावी, त्यावेळेला याला कळून चुकलं की आता माझं सगळं काळबेरं बाहेर येईल. मग पुन्हा एकदा धनंजय मुंडेच्या नावाने तुंतुन वाजवायला सुरुवात केली. धनंजय मुंडे म्हणजे काय झालं, त्याच्या चुका लपवण्यासाठी, त्याच्या चुकांवर पांघरून घालण्यासाठी हा धनंजय मुंडेच्या नावाचा वापर करतो. कुठंच लागत नाही धनंजय मुंडेची याची कुठंच लागत नाही, अजिबात नाही. यांनी लावून पण घेऊ नये. चल तू काय रे बेवड्या, खोटी दारू, काय डुप्लिकेट दारू विकणार तू. सगळ्यांना तुझं सगळं काही खरं आता तुझं बाहेर पडलेलं आहे. त्यामुळे ते काय तुझं माहिती आहे का, खोटं बोल पण रेटून बोल. पण ते आता तुझं खोटं बोलणं आहे ना, समाजाच्या लक्षात आले. याही नंतर आता याने काय केलंय, सरपंचाचा विषय 2 वर्ष ताणून धरला, 1.5 वर्ष तो विषय चघळत राहिला. हा खरं तर त्या कुटुंबातला माणूस गेलाय, ते कुटुंब पोरकं झालं. पण हे मात्र सतत मीडियामध्ये येण्यासाठी, मीडियामध्ये चर्चेत राहण्यासाठी यांनी त्या पवित्र आत्म्याचा आहे ना यांनी वापर करून घेतला, हा त्या सरपंचाचा. आता ते गेलं, हा वाट बघतोय परत कुणीतरी मरावं. म्हणजे मला विषय हा वाट बघतोय की मरावेत मराठ्यांची पोरं, मुडदे परावेत त्यांची, आणि याला मीडिया पुढे यायला चान्स मिळावा. हा वाट बघत असतो दररोज. हा आहे ना, सकाळ झाली की याला असं नाही का भिंगरी फिरत असते याच्या डोक्यात, आज काय नवीन. मी तर म्हणते ना, हा पोरांना ट्रेनही करत असेल की करा काहीतरी कांड, मी बघतो तुमच्या घरातल्यांचं, कारण याला चर्चेत राहायचं आहे ना. अगदी करत असणार तो. हा कांड करणारा मनी आहे ना,
तो असा पोरांना त्याने काय बेवडं बनवलं, गांजाडं बनवलं, ड्रगच्या नादी लावलं. ज्या पोरांना तो घेऊन फिरतोय ना, त्या पोरांच्या टेस्ट करायच्या, ती पोरं काय झालेली. त्या पोरांचे आईवडील सुद्धा फोन करून सांगतात, ताई वाट लावली आहे, पण आमचं रेकॉर्डिंग कुठं वाजवू नका बरं का. खूप दिवस झाले मी विषय सोडलेला आहे, का तर हा संपलेला आहे. मला दिग्गजांनी सांगितलं, ताई विषय संपलाय त्याचा, आता समाजाच्या लक्षात आलंय, बंद करा त्याचं नाव घेणं तुम्ही आता. त्याच्यामुळे त्या सडक्याचं नावच घेत नाही आहे मी. परंतु माझा बुलढाणा जिल्हा, ज्या जिल्ह्यामध्ये त्या चिखला गावामध्ये जे काही प्रकरण घडलं ना, त्या प्रकरणाचा याने किती वाईट बघा ना प्रचाराने प्रसार केला आणि किती वाईट तिथे जाऊन आहे ना भडकवण्याचा प्रयत्न केला आहे. जातीय दंगल जसं त्यांनी बीडमध्ये माजवलं ना, तसं आमच्या बुलढाण्यामध्ये माजवायचं त्याला. ए दलिंदर नालायका, तो बुलढाणा जिल्हा आहे ना, राजमाता जिजाऊंच्या ते जन्मस्थळ आहे आणि त्यांच्या जन्माने पावन झालेली भूमी आहे आमची. तिथे जाऊन आहे ना नीच नासक्या, तिथं जाऊन आहे ना नासवण्याचा प्रयत्न करू नकोस बरं का. बीड सारखं वातावरण आमच्या बुलढाणा जिल्ह्याचं करू नको. माझा बुलढाणा जिल्हा हा धर्मनिष्ठ जिल्हा आहे. तिथं जातीय द्वेषाचं बीज रोवून येऊ नको रे नासक्या. इकडं वाजव तुझे तुणतुणे दलिंद्र्या. हा, तिथं जाऊन काय बोलून आला रे तू? संपवायची का तुमची जात? बघायचं का आम्ही काय करू शकतो. म्हणजे पोरांना, माझ्या बुलढाणा जिल्ह्यातल्या पोरांना भडकवून देतो. नालायक, या गोरगरिबांची लेकरं आहे. माझा बुलढाणा जिल्हा हा कष्टकऱ्यांचा जिल्हा आहे. हा, कष्टकऱ्यांचा जिल्हा आहे माझा बुलढाणा जिल्हा. माझ्या बुलढाणा जिल्ह्यातला शेतकरी माझा मायबाप रात्रंदिवस मरमर मरमर कष्ट करतोय. ए मोकाट्या, ए लफंग्या, गांजाड्या, तुझ्यासारखा फुकटचा पैसा माझ्या बुलढाणा जिल्ह्यातल्या गोरगरीब जनतेला भेटलेला नाही. त्याच्यामुळे तू आहे ना माझ्या बुलढाणा जिल्ह्याला मलिन करण्याचं काम करू नको. हा चेक. तर कालपासून महाराष्ट्रामध्ये गाजत असलेला विषय म्हणजे आमच्या बुलढाणा जिल्ह्यामधला चिखला या गावचा. खरं जी घटना घडली त्या ठिकाणी, त्या घटनेचा निषेधच. छत्रपतींची अशा प्रकारे विटंबना कुणीही करू नये. बुलढाण्यातच काय, महाराष्ट्रातच काय, देशातच काय, अगदी विदेशात सुद्धा माझ्या छत्रपतींची अशी विटंबना सहन केली जाणार नाही. अगदीच. त्यामुळे त्या घटनेचा निषेधच. ज्यांनी कोणी तो विरोध केलाय, पुतळा तिथून हटवा, पुतळा तिथं बसवण्यासाठी किंवा पुतळा तिथून हटवण्यासाठी ज्यांनी कोणी मागणी केली, त्यांचा निषेधच. परंतु माझे छत्रपती, पुन्हा मी सांगते, माझे छत्रपती हे 18 पगड जातींना सोबत घेऊन लढलेले आहेत. स्वराज्य स्थापन केलेलं आहे त्यांनी. छत्रपतींनी कधीही जातीय भेद केला नाही, जातीय वाद पेटवला नाही. इतिहास साक्षी आहे त्याला. परंतु गेल्या 2.5-3 वर्षापासून माझ्या महाराष्ट्राला ज्यांनी नासवून ठेवलं, तो नीच प्रवृत्तीचा नालायक माणूस, एकही संधी जातीय द्वेष पसरवण्यासाठी जर त्याला मिळत असेल तर तो सोडत नाही. तो शोधत असतो. कुठे मला जातीय द्वेष पेरण्यासाठी ना, कुठे अशा दंगली भडकतील.